मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये. माझं नाव प्रशांत पाटील. मी तुम्हाला फिजिक्स हा विषय शिकवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी सायन्स ही फॅकल्टी चूज केलेली आहे आणि सायन्स फॅकल्टी विद्यार्थ्यांनी चूज केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे ॲस्पेक्ट असायला हवे, म्हणजे त्याच्या दोन प्रकारचे गुण असायला हवेत. तर पहिला गुण असतो त्याच्यामध्ये सायंटिफिक ॲप्रोच आणि दुसरा असतो क्युरिओसिटी, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासू. हे दोघं असतील, त्याचे दोघांची सांगड झाल्यानंतर सायन्स समजून घेण्यासाठी खूप काही अडचण येत नसते. तर मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावरती की तुम्ही तुमच्या सगळ्यांमध्ये सायंटिफिक ॲप्रोच आणि क्युरिओसिटी हे दोघं गोष्टी आहेत असं मला पूर्ण विश्वास आहे. तर मित्रांनो, याच बेसिसवरती मी तुम्हाला प्रश्न विचारतो. व्हॉट इज सायन्स? तुमच्या मनात कधी प्रश्न आला असेल, सायन्स कशाला म्हणतात? व्हॉट इज सायन्स? सायन्स काय असतं? सायन्स म्हणजे काय हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. तर सायन्स हा जो वर्ड आहे हा कुठून आलेला आहे? ऍक्च्युली एक लॅटिन वर्ड होता. लॅटिन वर्ड सायंटिया. सायंटिया करून एक लॅटिन वर्ड होता. या लॅटिन वर्ड मधून सायन्स या शब्दाची निर्मिती झाली किंवा सायन्स आपण त्याच्यातून ओरिजिन झालेला आहे सायंटिया या वर्ड. आणि हा लॅटिन वर्ड आहे. आता सायंटिया याचा मीनिंग काय होतो? नेचर. नेचर असा त्याचा अर्थ होतो. तर मित्रांनो, बेसिकली जर आपण सायन्स बद्दल म्हटलं, सायन्सचे डेफिनेशन सांगण्याचा प्रयत्न केला तर आपण इट इज अ स्टडी ऑफ नॅचरल फिनॉमिना असंही म्हणू शकतो बेसिकली, किंवा स्टडी ऑफ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ नेचर इन द फॉर्म ऑफ प्रॅक्टिकल अँड एक्सपेरिमेंट. म्हणजे सायन्सला समजून घेण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकल किंवा एक्सपेरिमेंटची सुद्धा गरज असते आणि त्याच्यातून थोडा व्यवस्थित स्टडी आपण करू शकतो. त्याला आपण सायन्स म्हणतो, म्हणजे नेचरचा स्टडी आपण त्याच्यामध्ये करत असतो. तर मित्रांनो, हे झालं आपल्याला सायन्स बद्दलचं इंट्रोडक्शन. तर त्याच्यानंतर सायन्समध्ये ब्रँचेस किती असतील? बेसिकली तर ब्रँचेस काय झालेला, ब्रँचेस ऑफ सायन्स. ब्रँचेस ऑफ सायन्स बेसिकली ब्रँचेस त्याचे 5 असतात. पहिली ब्रँच आहे अर्थ अँड स्पेस सायन्स. दुसरी ब्रँच असते त्याची सोशल सायन्स. थर्ड ब्रँच आहे लाईफ सायन्स. फोर्थ ब्रँच असेल त्याची फिजिकल सायन्स. आणि फिफ्थ ब्रँच आपली फॉर्मल सायन्स. तर मित्रांनो, या 5 ब्रँचेस आहेत बेसिकली ब्रँचेस. जर आपण क्लासिफिकेशन केलं तर त्याच्यामध्ये या 5 ब्रँचेस आपल्याला दिसतात. आता अर्थ आणि स्पेस सायन्स. अर्थ आणि स्पेस सायन्स मध्ये आपल्याला ऍस्ट्रॉनॉमीचा स्टडी करायचा असतो. त्याच्यामध्ये आपण ऍस्ट्रॉनॉमीचा स्टडी करतो. ऍस्ट्रॉनॉमी आणि जिओ सायन्स या दोन गोष्टी आपण याचा स्टडी करतो. सोशल सायन्स मध्ये आपण सायकोलॉजीचा स्टडी करतो. त्याच्यानंतर लाईफ सायन्स. लाईफ सायन्स मध्ये आपण सेल्युलर बायोलॉजी आणि फंक्शनल बायोलॉजी. सेल्युलर बायोलॉजी आणि फंक्शनल बायोलॉजी या दोघांचा स्टडी होतो, म्हणजे बॉटनी आणि झूलॉजीचा स्टडी आपण याच्यात करत असतो. आता फिजिकल सायन्स हा पार्ट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता फिजिकल सायन्स मध्ये स्टडी करत असताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. पहिली गोष्ट आहे फिजिक्स आणि त्याच्याबरोबर केमिस्ट्री. म्हणजे फिजिकल सायन्स जर आपण क्लासिफिकेशन घेतलं तर त्याच्यात दोन गोष्टी येतात, फिजिक्स आणि केमिस्ट्री. मग आपल्याला इथे फिजिक्सचा स्टडी आपल्याला करायचा आहे, म्हणजे मला मी फिजिक्स हा विषय शिकवणार आहे. आता फॉर्मल सायन्सचा विचार केला तर फॉर्मल सायन्समध्ये मॅथमॅटिक्स आणि लॉजिक या दोन गोष्टी असतात. विदाउट मॅथमॅटिक्स फिजिक्स हा इनकम्प्लीट असतो. म्हणजे फिजिक्स शिकत असताना आपल्याला मॅथ्सची गरज येते. दोघं एकमेकांना पूरक असतात आणि आपण फिजिक्सचा स्टडी करत असताना आपल्याला मॅथ्सची पण गरज लागेल. तुम्हाला खूप सारे डेरिव्हेशन पण येतील, काही न्यूमेरिकल असतील, ते सगळे आपल्याला मॅथ्सचा यूज करून आपल्याला फिजिक्समध्ये सोडवायचे असतात. तर हे झालं क्लासिफिकेशन. तर आपल्याला फक्त विचार करायचा आता या फिजिकल सायन्सचा. फिजिकल सायन्समध्ये आपण फिजिक्सचा स्टडी करतो, तर त्याचा आपण आता इथे विचार करतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फिजिक्स काय असतं, मग ते आता आपण जाणून घेणार. तर फिजिक्स कशाला म्हणतात किंवा फिजिक्सची
ओरिजिन काय ते आपण बघू. आणि आता फिजिक्स म्हटलं म्हणजे फिजिक्स हा वर्ड कुठून आलेला आहे तर हा फिजिक्स या वर्ड फिजिक्स विकिपीडिया बघितलं तुम्ही तर काय ठिकाणी तो असा आहे फिजिकॉस असं पण काही ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आता या वर्डचा अर्थ असा होतो नॉलेज ऑफ नेचर. नॉलेज ऑफ नेचर मीन्स फिजिक्सचा जो मीनिंग येतो काय होतो नॉलेज ऑफ नेचर. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द नॉलेज ऑफ नेचर. प्रॅक्टिकली जर आपण त्याची डेफिनेशन बघितली तर कशी आहे. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मॅटर अँड एनर्जी. म्हणजे आपण जर बेसिकली डेफिनेशनची प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू बघितली मॅटर अँड एनर्जीचा स्टडी हा फिजिक्स मध्ये होत असतो. आता मॅटर आपण आता स्टडी केला आहे 10वी मॅटरचा स्टडी केला असेल पण मॅटर मध्ये क्लासिफिकेशन बघितलं तर काय काय येतं. पहिली गोष्ट आहे मॅटर मध्ये सॉलिड तुम्ही त्याच्यानंतर लिक्विड त्यानंतर गॅसेस नेक्स्ट वन आहे प्लाझ्मा आणि त्याच्या पुढचा भाग आहे बोज आइन्स्टाईन कंडेन्सेट. या गोष्टी आपण मॅटरमध्ये स्टडी करतो. एनर्जीचा स्टडी करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची इथे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा आपण स्टडी करतो. त्याला तुम्ही 10वी पर्यंत म्हटलं असेल ऊर्जा क्षेत्र नियम. त्याच्यामध्ये तुम्ही कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जीचं कन्वर्शन आपण बघत असतो. त्याच्यामध्ये एनर्जीचा स्टडी म्हणजे आपण जर विचार केला फिजिक्समध्ये आपल्याला मॅटरचा स्टडी आणि एनर्जी या दोघांचा स्टडी आपल्याला तिथे करायचा असतो. तर आता फिजिक्सचा स्टडी करत असताना दोन फंडामेंटल प्रिन्सिपल असतात. ते दोघं फंडामेंटल प्रिन्सिपल तुम्हाला सांगतो इथे ते फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता पहिलं फंडामेंटल प्रिन्सिपल देयर आर टू फंडामेंटल प्रिन्सिपल्स. Fundamental principles in physics. There are two fundamental principles. First one, unification. पहिला असतो युनिफिकेशन, दूसरा असतो रिडक्शनिझम. आता हे दोघं वर्ड खूप महत्त्वाचे आपल्याला युनिफिकेशन आणि रिडक्शनिझम. जर आपण युनिफिकेशनचा स्टडी केला म्हणजे युनिफिकेशन आणि रिडक्शनिझम दोघांना आपल्याला बघायचं आहे तर युनिफिकेशन मध्ये attempt to explain various things by few laws. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल 10वी पर्यंत सायन्सचा स्टडी करत असताना फिजिक्सचा जो पार्ट होता त्याच्यामध्ये खूप सारे लॉज तुम्ही स्टडी केले असतील. म्हणजे मग युनिफिकेशन मध्ये आपण जेव्हा फिजिक्सचा स्टडी करतो युनिफिकेशन ही जी फंडामेंटल प्रिन्सिपल आहे याच्यामध्ये अटेम्प्ट टू एक्सप्लेन द व्हेरियस थिंग्स बाय फ्यू लॉज. काही जे ठराविक लॉ असतात त्याच्या माध्यमातून आपल्याला भरपूर अशा गोष्टी एक्सप्लेन करता येतात. याच्यात एक्झाम्पल जर घेतला आपण तर कसं एक्झाम्पल घेऊ शकता. तुम्ही 10वीला स्टडी केला असेल ग्रॅव्हिटेशन मध्ये तर ग्रॅव्हिटेशन मध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ बघितला असेल तुम्ही. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ याच्यामध्ये तुम्ही बघितला तर F = Gm1m2/r² हा फॉर्म्युला डिराइव्ह केला होता. आता हा जो युनिव्हर्सल लॉ आहे याच्या माध्यमातून आपण काय काय बघू शकतो. फ्री फॉलचा कॉन्सेप्ट, फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी, त्याच्यानंतर मोशन ऑफ प्लॅनेट्स, त्याच्यानंतर आपण स्टडी करू शकतो मोशन ऑफ सॅटेलाइट,
अराउंड द अर्थ. म्हणजे एकच लॉच्या माध्यमातून आपण काय काय शिकतोय, फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी, मोशन ऑफ द प्लॅनेट्स अराउंड द सन, मोशन ऑफ द सॅटेलाइट अराउंड द अर्थ, या सगळ्या गोष्टी आपण एकाच लॉच्या माध्यमातून स्टडी करू शकतो. याच्यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल घेतो. याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल आहे आपलं थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉ. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. याच्यातून पण आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी एंट्रोपी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून स्टडी करतात. म्हणजे एकाच लॉच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपण स्टडी करू शकतो. त्यानंतर मॅक्सवेलचे इक्वेशन्स, 4 इक्वेशन्स, त्याचे 4 इक्वेशन्स असतात. त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्टडी करता येतात. म्हणजे एक्झाम्पल म्हणून फक्त सांगितलं तुम्हाला की एकाच लॉच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्टडी करता येतात. त्याला आपण काय म्हणतो, युनिफिकेशन म्हणत असतो. आता त्याच्यानंतर राहिलेला पार्ट कोणता आहे आपला, रिडक्शनिझम. आता रिडक्शनिझमला सिंपल मी तुम्हाला समजण्यासाठी लिहून इथे रिडक्शनिझम काय असतं, स्टडी ऑफ लार्ज सिस्टीम. आता स्टडी ऑफ लार्ज सिस्टीम समजायला एकदम इझी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टडी ऑफ लार्ज सिस्टीम मध्ये तुम्ही दहावीला बघा एक गोष्ट शिकली असेल, जनरेटर. जनरेटर काय असतं, जनरेटर. जनरेटर मध्ये आर्मेचर कॉइलचा काय रोल आहे, आर्मेचर कॉइल, स्लिप डिस्क, मॅग्नेट, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आपण बघितलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एकत्रित स्टडी करायचं आहे. म्हणजे आपण एक लार्ज जे सिस्टीम आहे कोणती, जनरेटर, याचा स्टडी करत असताना त्याच्यात आर्मेचरचा रोल काय आहे, स्लिप डिस्कचा रोल काय आहे, किंवा मॅग्नेटचा रोल काय आहे, हे सगळं आपण एकत्रित करणार आहोत. म्हणजे एक लार्ज सिस्टीमचा आपण स्टडी त्याच्यात करणार आहोत. म्हणजे सिंपल एक एक्झाम्पल दिलं तर बघलो, आज समजा एक मुलगा आहे, तो चालतोय किंवा पळतोय. तर तो चालतोय किंवा पळतोय ही जी गोष्ट आहे, आपण जर एक प्रश्न क्रिएट करायचा की तो चालतो कसं काय किंवा पळतो कसं काय, याचा जर आपण विचार केला तर त्यात फंक्शन कसं, कोणत्या कोणत्या गोष्टीचं फंक्शन आहे, मग त्याचा माइंड काय रोल प्ले करतोय, माइंड त्याचा, तर त्याचे डोळे काय रोल प्ले करताय, किंवा त्याचे पाय जे असतील, लेग्स काय रोल प्ले करतायत, याचा स्टडी आपण त्याच्यात करू शकतो. म्हणजे आपण एक लार्ज सिस्टीमचा स्टडी करतो. त्याला आपण काय म्हणतो, रिडक्शनिझम असं म्हणत असतो. तर हे झालं आपल्याला फंडामेंटल प्रिन्सिपल्स फिजिक्स मध्ये असलेले. आणि त्याच्यानंतर आपण आता फिजिक्सच्या डोमेन जे असतील ते डोमेनचा आपण इथे स्टडी करणार आहोत. आता डोमेन ऑफ फिजिक्स काय असतं ते आता आपण स्टडी करून बघूया. डोमेन ऑफ फिजिक्स. याचं क्लासिफिकेशन बघा. याचं क्लासिफिकेशन आहे मॅक्रोस्कोपिक अँड मायक्रोस्कोपिक क्वांटम कंडिशन. आता मॅक्रोस्कोपिकला आपण म्हणत असतो क्लासिकल मेकॅनिक्स, आणि याला आपण म्हणतो क्वांटम मेकॅनिक्स. आता क्लासिकल मेकॅनिक्स आणि क्वांटम मेकॅनिक्स या दोन गोष्टी असतात. आता मायक्रोस्कोपिक जो पार्ट आहे याला आपण क्लासिफाय जर केलं तर त्याचे 4 ग्रुप येतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामध्ये, पहिला पार्ट आहे मेकॅनिक्स, दूसरा है थर्मोडायनामिक्स, थर्ड वन इलेक्ट्रोमैग्नेटिज्म, लास्ट वन इज द ऑप्टिक्स. हे झालं मायक्रोस्कोपिक पॉइंट ऑफ व्यू. त्याच्यामध्ये मेकॅनिक्स काय असतो, इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with the study of the motion of the bodies. बॉडीजचं जे मोशन असतं, मशीनचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, किंवा प्रपल्शन ऑफ रॉकेटचं प्रपल्शन असतं, किंवा जीएसएल लॉन्चिंग व्हेकल असतात, जेव्हा रॉकेट लॉन्च होतं ते एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. थर्मोडायनामिक्सचा स्टडी करतो आपण. आता ही ब्रांच कसली आहे, फिजिक्सची ब्रांच आहे. इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द टेम्परेचर.
त्याच्यात चेंजेस काय काय होतात ते आपण बघतो. थर्ड मीन्स ऑफ टेम्परेचर अँड डायनामिक्स मीन्स चेंज इन द क्वांटिटी, विच क्वांटिटी, दॅट इज द थर्मोडायनामिक्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये दोन ग्रुप येतात, एक इलेक्ट्रोडायनामिक्स येतो आणि एक इलेक्ट्रोस्टॅटिक येतो. दोघं चॅप्टर तुम्हाला 11 आणि 12 मध्ये शिकायचे असतात. इलेक्ट्रोस्टॅटिक मीन्स जिथे बेसिकली ते डेफिनेशन मध्ये काय सांगते की इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द रॅपिडली चेंज इन द इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रोडायनामिक्स मध्ये इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्डचा रॅपिड चेंज होताना बघतो आपण आणि स्टॅटिक जो चार्ज असतो म्हणजे ते चार्ज हे थांबलेले असतात त्याचा स्टडी पण आपण याच्यामध्ये करत असतो. लास्ट जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय आहे ऑप्टिक्स. आता ऑप्टिक्स मध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी कालपर्यंत शिकले, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, लेन्सेसचा स्टडी किंवा मिररचा स्टडी हे सगळं तुम्ही याच्यात केलेलं आहे. म्हणजे हे काय इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ द ऑप्टिकल प्रॉपर्टीज ज्या असतात, ऑप्टिकल प्रॉपर्टी ज्या असतात लाईट बद्दलच्या त्या सगळ्या आपण ऑप्टिक्स मध्ये स्टडी करत असतो. आता राहिली गोष्ट मायक्रोस्कोपिक पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो. आता मायक्रोस्कोपिक मध्ये पण ग्रुप केले आपण तर सिंपल तुम्हाला लक्षात येईल. याच्यामध्ये आपण कसला स्टडी करतो, ॲटमचा स्टडी करतो. दुसरी गोष्ट न्यूक्लिअर फिजिक्स याच्यामध्ये येतो, न्यूक्लिअर फिजिक्स. नेक्स्ट नेचर ऑफ इलेक्ट्रॉन. नेक्स्ट नेचर ऑफ फोटॉन. फोटॉन काय असतो, E equal to h nu. Nu is the frequency, h is the time constant, E is the energy. Nature of photon चा स्टडी आपण याच्यात करतो. नेक्स्ट आहे थर्मोडायनामिक्स. नेक्स्ट आहे सेमीकंडक्टर. तर मित्रांनो मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक पॉईंट ऑफ व्ह्यू प्रमाणे आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलं आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपला जो सिलेबस असेल चॅप्टर वाईज वेटेज हे आपण बघूया आणि आपल्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करूया. सो थँक्यू.